नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज वाटाण्याची खिचडी बनवणार आहे. तर जास्त प्रमाणात वाटाणे टाकून खिचडी बनवणार आहे. यासाठी इथं मी बटाटे, कांदा, टोमॅटो सगळं कट करून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर आणि वाटाण्याच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत, ते सोलून घ्यायचे. आता एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्या. आता इथं सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेत आहे. आता मी इथं वाटाण्याच्या शेंगा सोलून घेणार आहे. आता इथं वाटाण्याची शेंगा सोलून झालेल्या आहेत. वाटाण्याच्या शेंगा सोलत असताना मध्ये कधी कधी किडक्या पण असतात, ती बघून सोलून घ्यायची असतात. आता मी इथं 2 जणांसाठी खिचडी बनवणार आहे. तर इथे एका कपाने 1 कपभर तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी छोटीशी मूग डाळ घेतलेली आहे. आणि मूग डाळ थोडीशी जास्त टाकली तर आणखीन छान खिचडी चवदार लागते. आता थोडेसे शेंगदाणे पण घेतलेले आहे, त्याच्यामध्ये टाकले तांदळामध्ये आणि स्वच्छ बघून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं तांदूळ डाळ घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये. इथं भाज्या कट करून घेतल्यात, कांदाही. आता गॅसवर कुकर ठेवले गरम होण्यासाठी. तोपर्यंत इकडं तांदूळ धुवून घ्यायचेत. आता याच्यातच वाटाणे पण टाकलेत. आता ह्या कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचे. 1 ते 1.5 पळी तेल टाकायचे. आता जिरे मोहरी टाकून तडतडून घेतलेला आहे. तर इथं कांदा टाकायचा. कांदा पण तळत आल्यावर लगेच ह्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचे. थोडंसं घरगुती काळा तिखट टाकलं याच्यामध्ये. आता कोथिंबीर टाकायची थोडीशी. तांदूळ धुतलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे. आणि याच्यात 1.5 गिलास पाणी टाकायचे. आता गरम मसाला आणि धने जिरे पावडर टाकले याच्यामध्ये. आता एकदा चमच्याने हलवून घ्यायचे आणि टोपण लावायचे. मध्यम गॅसवर 1 शिट्टी झाली तर लगेच भात शिजतो. आता मी मध्यम गॅसवर 1च शिट्टी करून घेतली आणि 10 ते 15 मिनिटांनंतर कुकर उघडलं आणि इथं भात तयार झालेला आहे. खिचडी आपली वाटाण्याची खिचडी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब